हॅलो स्टुडंट्स, आजच्या आपल्या प्रिन्सिपल्स ऑफ प्लांट फिजिओलॉजीचा आपण पार्ट 14 घेत आहोत. तर आज आपण पाहणार आहोत टाइप्स ऑफ स्ट्रेसेस. तर वनस्पतीमधले कुठल्या प्रकारचे स्ट्रेसेस असतात तर हे आपण आज पाहणार आहोत. तर सर्वात आधी आपण पाहूया स्ट्रेस म्हणजे काय. तर एनी डेविएशन इन ऑप्टिमल कंडिशन ऑफ एनी फॅक्टर इसेन्शियल फॉर इट्स ग्रोथ will lead to apparent change in physiological process. Due to this part body will experience tension and this state referred as plant stress. म्हणजे any deviation in optimal condition म्हणजे जी नेहमीची जी कंडिशन आहे त्यात थोडासा काही वेगळेपणा ऑफ एनी फॅक्टर म्हणजे एखाद्या कोणत्याही फॅक्टरमुळे म्हणजे जी आपली जी प्लांटची नेहमीची ऑप्टिमम कंडिशन आहे ग्रोथ आणि डेव्हलपमेंट साठीची त्यात डेव्हिएशन येणं इसेन्शियल फॉर इट्स ग्रोथ म्हणजे जे फॅक्टर कोणत्या फॅक्टरमुळे तर जे फॅक्टर्स प्लांटसाठी इसेन्शियल असतात त्या प्लांटच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी इसेन्शियल असतात त्याचे कमी किंवा जास्त झाल्यामुळं जे ऑप्टिमल कंडिशन आहे त्याच्यामध्ये चेंज येणं विल लीड टू अपॅरंट चेंज. त्याच्यामुळे येणारा जो चेंज आहे तर त्यामुळे जो चेंज येतो तो ज्या फिजिओलॉजिकल प्रोसेसेस आहे प्लांटच्या तर त्यावर अफेक्ट करतो. ड्यू टू दिस बॉडी प्लांट बॉडी विल एक्सपिरियन्स टेन्शन आणि यामुळे प्लांट बॉडीवर टेन्शन येतं आणि दिस स्टेट इज रेफर्ड ॲज प्लांट स्ट्रेस आणि याला काय म्हणतात प्लांट स्ट्रेस. तर ही झाली स्ट्रेसची डेफिनेशन. म्हणजे any deviation in optimal condition of any factor essential for its growth will lead to the apparent change in physiological processes and due to this plant will experience tension and this state is referred as plant stress. तर अशा प्रकारे ही स्ट्रेसची डेफिनेशन आहे. रिडक्शन इन ग्रोथ यील्ड अँड डेथ ऑफ प्लांट और प्लांट पार्ट म्हणजे हे स्ट्रेसमुळे ऑकर होणारे हे सर्कमस्टन्सेस आहे. तर स्ट्रेसमुळे रिडक्शन इन ग्रोथ पण होते प्लांटची, इल्डवर पण इफेक्ट होते, डेथ पण होऊ शकते प्लांटची किंवा प्लांट पार्टची. स्ट्रेस मे बी कॉज ड्यू टू बायोटिक म्हणजे स्ट्रेस दोन प्रकारांनी होतो, बायोटिक स्ट्रेस किंवा अबायोटिक. तर बायोटिक स्ट्रेस मध्ये डिसीजेस किंवा हर्बिवोर्स म्हणजे आपले जे इन्सेक्ट पेस्ट वगैरे आहेत तर त्यामुळे येणारा स्ट्रेस किंवा अबायोटिक मध्ये फिजिकल अँड केमिकल फॅक्टर्स. तर अशा प्रकारे स्ट्रेस आणि त्याची डेफिनेशन आपण स्ट्रेस पाहिला. त्यानंतर पाहूया आपण क्लासिफिकेशन ऑफ स्ट्रेस. तर स्ट्रेसचं क्लासिफिकेशन अशा प्रकारे केलेलं आहे अबायोटिक स्ट्रेस आणि बायोटिक स्ट्रेस. तर अबायोटिक स्ट्रेस मध्ये दोन पार्ट्स आहेत फिजिकल स्ट्रेस आणि केमिकल स्ट्रेस. तर फिजिकल स्ट्रेस मध्ये ड्रॉट अँड फ्लडिंग म्हणजे दुष्काळ आणि ओला दुष्काळ म्हणता येईल त्याला. त्यानंतर टेम्परेचर, त्यानंतर लाईट आणि रेडिएशन आणि वाईन. तर हे झाले फिजिकल स्ट्रेस अबायोटिक स्ट्रेस मध्ये फिजिकल स्ट्रेस. त्यानंतर केमिकल स्ट्रेस मध्ये एअर पोल्युशन, हेवी मेटल्स, पेस्टिसाइड्स, इन्सेक्टिसाइड, टॉक्झिन्स, सॉइल पीएच अँड अल्कलिनिटी या सर्वांचा इफेक्ट सुद्धा प्लांटवर होत असतो. त्यामुळे प्लांटवर स्ट्रेस क्रिएट होत असतो. तर याला आपण अबायोटिक स्ट्रेस मध्ये गणती करूया. त्यानंतर बायोटिक स्ट्रेस. तर बायोटिक स्ट्रेस मध्ये अलेलोपॅथी, कॉम्पिटिशन, डिसीज, पेस्ट आणि ह्युमन ऍक्टिव्हिटीज. तर अलेलोपॅथी म्हणजे काय किंवा कॉम्पिटिशन, डिसीज, पेस्ट तर हे आपण पुढे पाहूया. तर या चित्रात दाखवल्याप्रमाणे युव्ही रेज किंवा पॉलिनेटर्स किंवा फ्लॉवरिंग अँड फर्टिलायझेशन, अट्रॅक्ट एनिमल दॅट स्प्रेड सीड. तर अशा प्रकारे प्लांट कशा प्रकारे आपले विविध प्रोसेसेस कॅरी करते तर हे इथे दाखवलेलं आहे. मेजर स्ट्रेसेस ऑकर इन प्लांट. तर प्लांट मध्ये कुठल्या प्रकारचे मेजर स्ट्रेसेस आहे जे इफेक्ट करतात प्लांटवर तर ते आपण पाहूया. वॉटर स्ट्रेस म्हणजे पाण्यामुळे वनस्पतीवर पडणारा ताण.
The availability of excessive or inadequate supply of water is called the water stress. तर वॉटर स्ट्रेस केव्हा म्हणायचं, जेव्हा अवेबिलिटी ऑफ एक्सेसिव्ह म्हणजे जेव्हा फ्लड वगैरे येतात, एक्सेसिव्ह वॉटर, जास्त गरजेपेक्षा जास्त पाणी होतं, तेव्हा सुद्धा वॉटर स्ट्रेस येतो. तर एक्सेसिव्ह और इनएडिक्वेट म्हणजे गरजेपेक्षा खूप कमी असं पाण्याचा सप्लाय असतो, तर तेव्हा त्याला म्हणायचं वॉटर स्ट्रेस. द अवेबिलिटी ऑफ एक्सेसिव्ह और इनएडिक्वेट सप्लाय ऑफ वॉटर इज कॉल्ड द वॉटर स्ट्रेस. तर वॉटर स्ट्रेस मध्ये प्लांट मध्ये कुठल्या प्रकारे काय चेंजेस होतात, तर ते आपण पाहूया. तर लॉस ऑफ टर्जर प्रेशर. तर प्लांटची टर्जिडिटी लॉस होते. वॉटर कमी असल्यामुळे प्लांट मध्ये द रेट ऑफ सेल एक्सपान्शन अँड अल्टिमेट सेल साईज. तर सेलचं एक्सपान्शन कमी होतं आणि त्यामुळे अल्टिमेट सेल साईज सुद्धा कमी होते. त्यानंतर अफेक्ट ट्रान्सलोकेशन इनडायरेक्टली बाय अल्टरिंग द सोर्स टू सिंक रिलेशनशिप फॉर assimilates. Affect translocation indirectly by altering the source to sink relationship for assimilates. तर ट्रान्सलोकेशनचे मिनरल्स किंवा न्यूट्रिएंट्सचं जे ट्रान्सलोकेशन आहे, तर त्यावर सुद्धा इनडायरेक्टली अफेक्ट करतं वॉटर स्ट्रेस. त्यानंतर चेंजेस इन स्ट्रक्चर ऑफ मॅक्रोमॉलिक्युल्स बाय रिमूव्हल ऑफ वॉटर. तर रिमूव्हल ऑफ वॉटरमुळे जे मॅक्रोमॉलिक्युल्सचं स्ट्रक्चर आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा चेंजेस येतात. त्यानंतर इनहिबिशन ऑफ सेल एक्सपान्शन रिझल्ट्स इन शोविंग ऑफ लीफ एक्सपान्शन. सेल एक्सपान्शन मध्ये सेलचं एक्सपान्शन वर इनहिबिट वॉटर स्ट्रेसमुळे सेलचं एक्सपान्शन इनहिबिट होते आणि लिफ्टचं जे एक्सपान्शन आहे, म्हणजे लिफ्टची जी वाढ आहे, तर ते सुद्धा कमी होते, स्लो डाऊन होते. द डिहायड्रेशन ऑफ मेझोफिल सेल्स इनहिबिट फोटोसिंथेसिस. तर ज्या मेझोफिल सेल्स असतात, ज्या फोटोसिंथेसिस मध्ये मेन रोल प्ले करतात, तर त्याच्यामध्ये वॉटर कमी किंवा जास्त होऊन डिहायड्रेशन होऊन ते फोटोसिंथेसिस मध्ये अफेक्ट करतात. त्यानंतर डिसीज इन टर्जर कॉजेस स्टोमॅटल क्लोजर. डिक्रीज इन टर्जर म्हणजे टर्जर प्रेशर कमी झाल्यामुळे जे स्टोमॅटा आहे, तर ते प्रामुख्याने क्लोज राहतात, तर फोटोसिंथेसिस वर ते अफेक्ट करतं. त्यानंतर ABA inhibits shoot growth, further conserving water and shoot growth appears to be promoted. आणि जे ABA ऍब्सिसिक ऍसिड जे हार्मोन आहे, तर ते इनहिबिट करतं शूट ग्रोथ, फर्दर कन्झर्विंग वॉटर अँड रूट ग्रोथ अपियर्स टू बी प्रमोटेड. आणि त्यामुळे रूट ग्रोथ प्रमोट होते आणि शूटची ग्रोथ इनहिबिट होते. त्यानंतर ऑस्मॅटिक ऍडजस्टमेंट. तर वॉटर स्ट्रेसमुळे ऑस्मॅटिक ऍडजस्टमेंट सुद्धा प्लांट मध्ये होते. सर्टन ऑर्गॅनिक कंपाऊंड सच एज सुक्रोज, अमिनो ऍसिड, इस्पेशली प्रोलिन अँड बिटेन, इनऑर्गॅनिक आयन्स कोणते, तर विटॅमिन के अँड सेव्हरल अदर्स दॅट लोअर द ऑस्मॅटिक पोटेन्शियल अँड thus maintain water potential of cell without limiting enzyme function. तर अशा प्रकारे ऑस्मॅटिक ऍडजस्टमेंट सुद्धा प्लांट मध्ये होते. त्यानंतर आपण पाहूया साल्ट ट्रेस. साल्ट ट्रेस अफेक्ट प्लांट ऍडव्हर्सली इन 2 ways. तर साल्ट स्ट्रेसमुळे प्लांटला जे ऍडव्हर्सली अफेक्ट करते, ते 2 मार्गांनी अफेक्ट करते. हाय सोल्यूट कंटेंट इन रूटिंग मीडियम क्रिएट्स वॉटर स्ट्रेस बाय डिक्रीजिंग ऑस्मोटिक पोटेन्शियल. तर जेव्हा हाय सोल्यूट कंटेंट असतात रूटिंग मीडियम मध्ये, म्हणजे सॉइल मध्ये जेव्हा हाय सोल्यूट कंटेंट असतं, तर तेव्हा क्रिएट्स वॉटर स्ट्रेस बाय डिक्रीजिंग ऑस्मोटिक पोटेन्शियल. तर तेव्हा वॉटर स्ट्रेस येतो ऑस्मोटिक पोटेन्शियल डिक्रीज होऊन. ऑस्मोटिक पोटेन्शियल डिक्रीज होते वॉटर स्ट्रेसमुळे. आणि सेकंड आहे डायरेक्ट टॉक्सिक इफेक्ट ऑफ हायर कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयर्न. आणि सेकंड ऍडव्हर्स इफेक्ट आहे सॉल्ट स्ट्रेसचा, डायरेक्ट टॉक्सिक इफेक्ट होतो
हायर कॉन्सन्ट्रेशन आयन्सचा. तर हॅलोफाइट्स काय ते आपण पाहूया. हॅलोफाइट्स म्हणजे कॅन ग्रो कम्फर्टेबली इन सलाइन सॉइल विथ हाय सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन. हॅलोफाइट्स म्हणजे असे प्लांट्स जे कम्फर्टेबली ग्रो होतात सलाइन किंवा हाय सॉल्ट कॉन्सन्ट्रेशनच्या सॉइल मध्ये. आणि ग्लायकोफाइट्स म्हणजे कॅन नॉट ग्रो इन प्रेझेन्स ऑफ हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट. म्हणजे असे प्लांट जे हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट असेल तर त्या मीडियम मध्ये किंवा त्या मातीमध्ये ते ग्रो होऊ शकत नाही. बट मॅनेज टू ग्रो इन सलाइन कंडिशन बाय अडॉप्टिंग सम मेकॅनिझम. पण ते मॅनेज टू ग्रो इन सलाइन कंडिशन, पण ते मॅनेज म्हणजे सलाइन कंडिशन मध्ये ते ग्रो होऊ शकतात. काही प्रॅक्टिसेस जर अडॉप्ट केल्या तर त्या प्रॅक्टिसेस कोणत्या? अक्युमुलेशन ऑफ शुगर्स इन लिव्ह्ज. शुगरचं अक्युमुलेशन जर लिव्ह्ज मध्ये झालं किंवा कंपार्टमेंटलायझेशन झालं. कंपार्टमेंटलायझेशन म्हणजे चेक फ्रॉम रिचिंग टू द फोटोसिंथेसिस पार्ट. तर हे ग्लायकोफाइट्स सलाइन कंडिशन मध्ये म्हणजे ते लाईव्ह राहू शकतात. त्यानंतर आपण पाहूया मेकॅनिझम ऑफ टॉलरन्स. Succulents that may lead to dilution of intracellular salt such as occurs in Salicorma species. तर हे salt टॉलरन्सचा मेकॅनिझम आहे. Presence of salt excreting glands that reduce the concentration of salt in the plant. त्यानंतर डेव्हलपमेंट ऑफ स्मॉल लीव्स, वॉटर स्टोरेज हेअर्स अँड अरेनकायमा. त्यानंतर sometimes there is synthesis of organic solutes that aids in maintenance of turgor. तर अशा प्रकारे हे काही मेकॅनिझम्स दिलेले आहे टॉलरन्सचे. आपल्याला ते पेपर मध्ये काही विचारत नाही त्यामुळे ते काही तितकं नाही. त्यानंतर आपण पाहू टेम्परेचर स्ट्रेस. तर टेम्परेचर स्ट्रेस म्हणजे तापमान किंवा जे तापमानामुळे पडणारा वनस्पतीवर ताण. तर टेम्परेचर स्ट्रेस इज डिवाइडेड इनटू द इफेक्ट ऑफ टेम्परेचर दॅट कॉज हाय टेम्परेचर इंजुरी, चिलिंग इंजुरी, फ्रीजिंग इंजुरी. म्हणजे हायर टेम्परेचर मुळे होणारी जे इंजुरी आहे ते किंवा मग जे लोअर टेम्परेचर आहे त्याच्यामुळे होणारी इंजुरी किंवा एकदम 0 डिग्री सेल्सिअसच्या खाली असणाऱ्या टेम्परेचर मुळे होणारी इंजुरी. अशा प्रकारे टेम्परेचर स्ट्रेस डिवाइड केला आहे. तर आपण आधी पाहू हाय टेम्परेचर इंजुरी. तर हाय टेम्परेचर इंजुरी मध्ये respiration rate increases and photosynthesis rate decrease. Tissue may deteriorate because the lack of life supporting energy. तर respiration rate high temperature मुळे increase होते आणि photosynthetic rate decrease होते. Tissue may deteriorate because the lack of life supporting energy. तर जे टिश्यू आहे तर ते खराब व्हायला सुरुवात होतात कारण त्याला लाईफ सपोर्टिंग एनर्जी नसते जेव्हा हायर टेम्परेचर असतं तेव्हा. रेस्पिरेशन मुळे सगळी एनर्जी वेस्ट गेलेली असते. द डिनॅच्युरेशन अँड ॲग्रिगेशन ऑफ प्रोटीन्स ऑकर. डिनॅच्युरेशन आणि प्रोटीन्सचं डिनॅच्युरेशन आणि ॲग्रिगेशन होतं. त्यानंतर जो रुबिस्को आणि अदर एन्झाइम्स ऑफ कार्बन मेटाबॉलिझम आर ॲडव्हर्सली अफेक्टेड. जे कार्बन मेटाबॉलिझमचे जे इम्पॉर्टंट एन्झाइम्स आहे रुबिस्को अँड अदर एन्झाइम ते ॲडव्हर्सली अफेक्ट होतात. त्यानंतर चेंज इन विस्कोसिटी ऑफ द लिपिड कंपोनंट्स ऑफ द सेल टू अ मोर फ्लुइड स्टेट. तर लिपिड कंपोनंट्स ची विस्कोसिटी मध्ये चेंज येते, ते एकदम फ्लुइड स्टेट्स मध्ये येतात. त्यानंतर हाय टेम्परेचर रिड्यूस द मेम्ब्रेन स्टॅबिलिटी ऑफ व्हेरियस सेल्युलर मेम्ब्रेन्स कॉझिंग लॉस ऑफ फिजिओलॉजिकल फंक्शन्स आणि सेल इंटेग्रिटी. तर सेलच्या ज्या मेम्ब्रेन्स आहे सेल्युलर मेम्ब्रेन्स आहे तर हायर टेम्परेचर मुळे त्यांचे जे फिजिओलॉजिकल फंक्शन आहे त्यावर अफेक्ट होते. अशा प्रकारे हाय टेम्परेचरची इंजुरी प्लांट मध्ये दिसून येते. सम प्लांट्स अवॉइड हाय टेम्परेचर इंजुरी अँगल अँड अरेंजमेंट ऑफ लिव्ह्ज. तर काही प्लांट्स हे स्वतःमध्ये फिजिओलॉजिकल काही चेंजेस आणून हाय टेम्परेचर इंजुरी कमी करतात. तर
अँगल अँड अरेंजमेंट ऑफ लीव्हची अरेंजमेंट काही प्लांट्सची अशा प्रकारे असते की त्यामुळे हाय टेम्परेचर चा इफेक्ट त्यांच्यावर कमी होतो. म्हणजे ट्रान्सपिरेशन किंवा रेस्पिरेशन द्वारे जे लॉस होणारा वॉटर आहे तर ते कमी होते. किंवा म्हणजे टेम्परेचर डायरेक्ट इफेक्ट करत नाही. थिक क्युटिकल अँड लीफ हेअर्स, तर काही प्लांट मध्ये जे क्युटिकल आहे प्लांटचं तर ते किंवा लीफवर काही हेअरी स्ट्रक्चर ज्यामुळे टेम्परेचर जे आहे ते डायरेक्ट इफेक्ट करत नाही प्लांटवर. तर अशा प्रकारे हे हाय टेम्परेचर इंजुरी आहे. त्यानंतर चिलिंग इंजुरी विच कॉजेस ड्यू टू लो बट अबव 0 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर इज कॉल्ड चिलिंग इंजुरी. तर प्लांट मध्ये जे इंजुरी अबव 0 डिग्री सेंटीग्रेड म्हणजे 0 डिग्री सेंटीग्रेडच्या वर असणारं जे टेम्परेचर आहे पण म्हणजे ऑप्टिमम टेम्परेचर प्लांटला रिक्वायर असणारं ऑप्टिमम टेम्परेचर पेक्षा कमी आणि 0 डिग्री सेंटीग्रेड पेक्षा जास्त असणाऱ्या टेम्परेचर मुळे जी इंजुरी होते तर त्याला म्हणतात चिलिंग इंजुरी. दी चिलिंग टेम्परेचर्स आर टू लो फॉर नॉर्मल ग्रोथ बट नॉट इनफ फॉर आईस फॉर्मेशन. तर नॉर्मल ग्रोथ साठी हे टेम्परेचर खूप कमी असतं आणि आईस फॉर्मेशन सुद्धा या टेम्परेचर मध्ये होत नाही. रूट्स आर चिल्ड द प्लांट्स मे विल्ट. तर जे प्लांटचे रूट्स आहे तर या टेम्परेचर मध्ये प्लांटचे रूट्स थंडे पडतात आणि त्यामुळे प्लांट विल्ट होते. द चिलिंग सेन्सिटिव्ह फिजियोलॉजिकल फंक्शन्स इन्क्लूड इनहिबिशन ऑफ फोटोसिंथेसिस, reduce carbohydrate translocation, lower transpiration rates, inhibition of protein synthesis and increased degradation of existing protein. त्यानंतर आहे फ्रीजिंग इंजुरी. तर फ्रीजिंग इंजुरी ऑकर्स ॲट टेम्परेचर बिलो द फ्रीजिंग पॉइंट ऑफ वॉटर. तर जे 0 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर आहे किंवा त्या खालचं टेम्परेचर आहे त्यामुळे प्लांटवर जो इफेक्ट होतो तर त्याला म्हणतात फ्रीजिंग इंजुरी. At 0 degree Celsius, there is a phase transition in water from liquid to solid. तर 0 डिग्री सेल्सिअस वर आपल्याला सर्वांना माहिती आहे की बर्फ बनतो. तर देर इज फेज ट्रान्झिशन इन वॉटर फ्रॉम लिक्विड टू सॉलिड. तर प्लांट मध्ये सुद्धा प्लांटचं जे वॉटर आहे ते लिक्विड टू सॉलिड कन्वर्ट होतो. आईस क्रिस्टल्स डेव्हलप इन इंटरसेल्युलर स्पेसेस अँड सेल वॉल्स. आईसचे क्रिस्टल्स डेव्हलप होतात जे इंटरसेल्युलर दोन सेलच्या मध्ये ज्या स्पेसेस असतात किंवा सेल वॉल मध्ये आईस क्रिस्टल डेव्हलप होतात. त्यानंतर लार्ज पॉलिसॅकॅराइड्स अँड प्रोटीन फॅसिलिटेट्स आईस क्रिस्टल फॉर्मेशन विच आर कॉल्ड ॲज आईस न्यूक्लिएटर्स. तर पॉलिसॅकॅराइड्स किंवा प्रोटीन्स आहे तर त्यामध्ये आईस क्रिस्टल फॉर्मेशन होते त्याला म्हणतात आईस न्यूक्लिएटर्स. तर अशा प्रकारे टेम्परेचर स्ट्रेस आपण पाहिला. त्यानंतर पाहूया लाईट स्ट्रेस. अल्टरेशन इन लाईट इंटेन्सिटी वेदर अ डिफिशियंट और एक्सेस विल रिझल्ट इन डिस्ट्रप्शन ऑफ प्लांट मेटाबॉलिक प्रोसेस. तर लाईट मुळे सुद्धा प्लांटच्या मेटाबॉलिक प्रोसेसेसवर इफेक्ट होते. लो लाईट इंटेन्सिटीज बिलो द कॉम्पेन्सेशन पॉइंट लीड टू स्टार्वेशन and carbohydrates used as substrate for respiration first and then other source of energy. तर लो लाईट इंटेन्सिटी मुळे स्टार्वेशन विथ कार्बोहायड्रेट्स यूज म्हणजे कार्बोहायड्रेट्सचा रेस्पिरेशन मध्ये यूज कमी होतं त्यामुळे प्लांट मध्ये सोर्स ऑफ एनर्जी कमी सिक्रेशन होते त्यामुळे स्टार्वेशन होतं. आणि इन हाय लाईट इंटेन्सिटी photosynthetic performance of plant it depends upon the relationship between photo inhibition of photosynthesis and degree of chlorophyll destruction. तर यामुळे हाय लाईट इंटेन्सिटी मुळे क्लोरोफिलचे डिस्ट्रक्शन सुद्धा होते. त्यानंतर आहे न्यूट्रिएंट स्ट्रेस. तर if plant takes less than optimum quantity of any essential mineral then the situation is referred as deficiency and more than optimum then the situation is referred as toxicity of that mineral. तर एखाद्या न्यूट्रिएंटची प्लांट मध्ये कमतरता असेल तर त्याला म्हणतात न्यूट्रिएंट स्ट्रेस आणि त्याला म्हणतात डिफिशियन्सी. आणि जर त्या न्यूट्रिएंटची जास्त प्रमाणात जर अफेक्ट करत असेल तर त्याला म्हणतात टॉक्झिसिटी ऑफ दॅट मिनरल.
तर deficiency of element results from amount of concentration present in soil. तर सॉइल मध्ये प्रेझेंट असणारा त्या न्यूट्रिएंट एलिमेंटचं कॉन्सन्ट्रेशन त्यावर सुद्धा हे डिपेंड करतं. त्यानंतर फॉर्म इन विच दे एक्झिस्ट, ते कोणत्या फॉर्म मध्ये आहे त्यावर सुद्धा ते डिपेंड करतं. त्यानंतर सॉइलच्या पीएच वर. त्यानंतर आहे वॉटर विंड स्ट्रेस. तर एक्सेसिव्ह वॉटर लॉस थ्रू ट्रान्सपिरेशन कॉज पार्शियल और कम्प्लीट क्लोजर ऑफ द स्टोमॅटा मे इन्शू which will restrict the diffusion of carbon dioxide into the leaves. As a result, there will be decrease in the rate of photosynthesis, growth and yield, lodging or toppling of plants. तर विंड सुद्धा लॉजिंग अँड टोपलिंग ऑफ प्लांट करून प्लांट मध्ये स्ट्रेस क्रिएट करू शकतं. तर अशा प्रकारे आपण हे स्ट्रेसेस पाहिले आहे, अबायोटिक स्ट्रेसेस. आता आपण पाहूया बायोटिक स्ट्रेस. तर बायोटिक स्ट्रेस इज स्ट्रेस that occur as a result of damage done to plants by living organism. जे living organism such as bacteria, viruses, fungi, parasites, beneficial and harmful insects, weeds आणि cultivated or native plants आहे. तर यामुळे येणारा जो प्लांट वर येणारा जो स्ट्रेस आहे तर त्याला म्हणतात बायोटिक स्ट्रेस. डिसीज कंट्रोल स्ट्रॅटेजीज इन प्लांट. तर प्लांट मध्ये काही स्ट्रॅटेजीज असतात ज्यामुळे प्लांट डिसीज कंट्रोल करते. तर मेकॅनिकल बॅरियर्स, cork layer formation of cork layer cell in areas surrounding penetration point and forming a nectaries spots and the isolation by cork layers. तर या काही स्ट्रॅटेजीज आहे, डिसीज कंट्रोलच्या स्ट्रॅटेजीज आहे प्लांट मध्ये. त्यानंतर इथे डायग्राम मध्ये दिलेला आहे अबायोटिक स्ट्रेस, जसे की कोल्ड, हीट आणि इथे दिले आहे बायोस्टिम्युलंट्स, अल्गल एक्स्ट्रॅक्ट्स, प्रोटीन्स, मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा ह्युमिक अँड फल्विक ऍसिड्स. तर हे अबायोटिक स्ट्रेस आहे. ड्रॉट, सॅलिनिटी, हेवी मेटल्स जे प्लांटवर अफेक्ट करतात. तर अशा प्रकारे आपण बायोटिक आणि अबायोटिक स्ट्रेस काय असते तर ते पाहिलेलं आहे. आज आपण इथेच थांबूया. थँक्यू.